गेले काही दिवस चर्चेत असलेले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गाडगे सध्या आपल्या सोबत आहेत, जे थेट आज अजितदादांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झालेले आहेत। सध्या ते पुण्यातील एका रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत। तुम्ही दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी पुण्यात पोहोचलात, दादांची वेळ दिलेली आहे आणि दादांची काय बोलणार आहात तुम्ही? दादांकडून आम्हाला उत्तर पाहिजे। ज्या पद्धतीने तुमच्या लोकांनी मारलं, आम्हाला निवेदन घेऊन गेल्याच्या नंतर का मारलं आणि नेमकं आमचं चुकलं काय? शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत का? तुमचा व्यक्ती चुकीचं काम करतोय पदावर बसून हे सुद्धा म्हणायचं नाही? महाराष्ट्र बोलतोय आज, कृषी मंत्री बदला, ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, ज्याचा चळवळीशी संबंध नाही, असा शेतकरी बांधावरचा शेतकरी सुद्धा म्हणतोय की कृषी मंत्री बदलला पाहिजे। मग दादांना हे दिसत नाही? एवढंच बोलायला आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना गेलो होतो? तुम्ही आम्हाला जीव जाईस्तूर मारले, शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केला, मला मारलं, माझ्या सहकाऱ्यांना मारलं, माझ्यासोबत लातूरचे आमचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे होते। एवढं बेदम मारलेलं आहे की त्यात आमचा जीवही गेला असता। मग त्याच्यावर कारवाई काय केली? किरकोळ कारवाई, किरकोळ कलम, अटक तर केली होती असं म्हणतात। हो साहेब, पोलीस एवढी तत्पर झाली की पहाटच अटक आणि पहाटच जामीन। मग आम्हाला संशय यायला लागला, अजितदादांचा सगळा कार्यक्रम पहाटच चालतो। अजितदादा पहाटे शपथा घेतात, तुमचे कार्यकर्ते पहाटे अटक होतात, पहाटे सुटतात। काय चाललंय राज्यात? अतिशय वाईट परिस्थिती होते त्या दिवशी लातूरमध्ये। कुण्याच व्यक्तीला, महाराष्ट्रातल्या कुण्याच व्यक्तीला हे चांगलं वाटलेलं नाही। सर्व स्तरातून हळहळ झाली, परंतु आम्हाला मारलं तरी आम्ही शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही, ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आम्हाला कृषी मंत्र्याचा राजीनामा हवा आहे। चुकीचा व्यक्ती तुम्ही त्या पदावर बसविलेला आहे, त्याला बाजूला करा। सूरज चव्हाणवरती कायदेशीर कारवाई 307 कलमांतर्गत गुन्हे दाखल करा आणि या हल्ल्याच्या पाठीमागे ज्यांनी कट रचला सुनील तटकरे यांचीही चौकशी करा। म्हणजे तुम्ही म्हणता ह्या सगळ्या संपूर्ण ज्या पद्धतीने तुमच्यावर हल्ला झाला, मारहाण झाली, संपूर्ण राज्याने तो व्हिडिओ बघितलेला आहे। याच्या मागे सुनील तटकरे आहेत प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे? 100%। कारण निवेदन देऊन मी बाहेर माझ्या दुसऱ्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी बाजूला गेस्ट हाऊसच्या बसलो जाऊन, अर्ध्या तासानंतर ते लोक मला मारायला आले। तुमचे सगळे मीडियाचे लोक त्या ठिकाणी, आम्ही सगळे चर्चा गप्पा मारत चहा घेत बसलो होतो आणि तेवढ्यात ते अचानक अर्ध्या तासाने येतात आणि हल्लाचं करतात। 30-40 लोकांचं टोळकं होतं ते, आणि मी, माझे 2 सहकारी, तिघच होतो आम्ही। जीव गेला असता आमचा कुणाच तरी। काय अपेक्षा आहे दादांकडून? म्हणजे दादांनी वेळ दिली आहे तुम्हाला? किती वाजता बोलवलंय? नाही, आमचे सहकारी पुण्यातले धनंजय जाधव यांच्याकडे निरोप आहे की 11 वाजता भेटायचं आहे। कुठं भेटायचं आणखीन त्यांनी सांगितलेलं नाही। न्यायाची अपेक्षा म्हणजे आम्हाला उत्तर पाहिजे दादाकडून। नेमकं आमचं चुकलं काय? तुमच्या लोकांनी एवढं आम्हाला मारलं, आमचं चुकलं काय हे सांगावं। आणि सूरज चव्हाणवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल पाहिजे, राजीनामा झाला पाहिजे कृषी मंत्र्याचा, आणि तटकरेंची चौकशी झाली पाहिजे। वाटते का दादांकडून अपेक्षित तुम्हाला उत्तरं मिळतील? लोकशाही मार्गाने मी आलोय, दादांना मी नम्रपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी मांडणार आहे। आम्हाला न्याय मिळाला ठीक आहे, नाही मिळाला ठीक आहे, पुढचा मार्ग आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत, सगळे मी मार्ग याच्यात अवलंबणार आहे। तुम्ही म्हणताय लोकशाही पद्धतीने तुम्ही जाणार, मात्र छावा संघटनेचे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत। गेले काही दिवस आपण बघतोय, म्हणजे अर्थात राष्ट्रवादीचे काही कार्यालय देखील त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला झाला, अशा वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। एकीकडं कार्यकर्ते, तुमचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत। होणार ना, शेतकऱ्यांच्या पोरावरचा हल्ला आहे। या आंदोलनात फक्त छावाचे कार्यकर्ते नाही, सगळा शेतकरी उतरलेला आहे। तुम्ही माहिती घ्या, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, संबंध राज्यातून सगळा शेतकरी एकवटलेला आहे। आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचे पोरं रस्त्यावर उतरतील ना, हे तुमच्या सत्तेची मस्ती बिस्ती सगळी बाजूला करतील। शब्द आहे, तुम्ही बघा। उद्या जर मला नाही न्याय मिळाला, या लोकांवर कारवाई नाही न्याय झाली, तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल। म्हणजे एका अर्थाने म्हणजे आज दादाकडून तुम्ही उत्तर घेऊनच जाणार आहे? नाही, अपेक्षा आहे। दिलं ठीक, नाही दिलं ठीक, मी काय हट्ट धरून बसणार नाही। शेवटी त्यांची मानसिकता, त्यांना त्यांचे पक्ष महत्त्वाचं आहे, त्यांना जर त्यांना तो एक व्यक्ती महत्त्वाचा असेल तर ते त्यात गुंतून राहतील।
तुम्ही हल्ला झाल्यानंतर म्हणजे तेव्हापासून मागणी होते सातत्याने कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा घ्यावा, तर दुसरीकडे सूरज चव्हाणवर कारवाई व्हावी. अर्थातच त्याला पदावरून काढण्यात आलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे, अटक देखील झाली, जामीन झालं जसं तुम्ही म्हणताय. म्हणजे अर्थात एवढी सगळी मागणी सातत्याने होती, विरोधकांकडून होती, छावा संघटनेकडून सुद्धा होती, ज्या पद्धतीने तुमच्यावर हल्ला झाला. मात्र कारवाई कुठं होताना दिसत नाही. तुम्हाला आज अजून सुद्धा वाटतं की तुम्ही भेटल्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याच्यानंतर काही दखल घेतली जाईल तुमची असं वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या, जेवढे लोकशाहीत मार्ग आहेत तेवढे वापरायचे आहेत. मला आमच्या शेतकऱ्यांनी नाही म्हणलं पाहिजे तू आडमोठी भूमिका घेतली, चुकीची भूमिका घेऊन तू पुढे गेलाच नाही म्हणलं पाहिजे. मी सगळे मार्ग अवलंबणार आहे. उद्या असं नाही म्हणलं पाहिजे तू ह्याला भेटलं पाहिजे होतं, तू मुख्यमंत्र्याला भेटलं पाहिजे होतं, राज्यपालाला भेटलं होतं. मी जेवढे लोकशाहीचे जेवढे मार्ग आहेत तेवढे मी अवलंबणार आहे. त्याच्यानंतर मग शेतकरी आणि आम्ही बघून घेऊ. म्हणजे त्याच्यानंतर तुमची दिशा, म्हणजे अर्थात जर तुम्हाला योग्य उत्तर मिळालं नाही, कारवाई झाली नाही, तर पुढची दिशा तुमची काय असणार आहे छावा संघटनेची? ठरवू ना, राज्यातला शेतकरी आणि आम्ही चर्चा करून ठरवू. शेतकरी रस्त्यावर उतरणार एवढं मात्र नक्की. आणि छावा संघटना छावा म्हणजे शेतकऱ्यांची पोरं आहेत, एक लक्षात घ्या. आज सुद्धा तुमच्या बरोबर इथं बरेच कार्यकर्ते दिसत आहेत. म्हणजे अर्थात 5-50 कार्यकर्ते तुम्ही भेटण्यासाठी आलात फक्त दादांना? ठराविक लोक आहेत माझ्यासोबत, महाराष्ट्रातले बरेच लोक. मी येत असताना मी सगळ्यांना सांगितलं येऊ नका, फक्त मी उत्तर काय ते बघून येणार आहे. समाधानकारक उत्तर असेल तर ठीक, नाही तर आपण पुढची तशी दिशा ठरवू सांगितलेलं आहे. अर्थात जर आपण बघितलं तर या ठिकाणी घाडगे जे आहेत ते अजित पवारांना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झालेले आहेत. सध्या ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अजित पवारांकडून जर योग्य उत्तर मिळालं नाही आणि कारवाई झाली नाही तर आमची पुढची दिशा ठरवू. एवढंच काय, तर मुख्यमंत्र्यांना देखील भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही कृषी मंत्री आणि सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हा लढा त्यांचा सुरूच राहणार आहे. आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरू असा देखील इशारा या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आला आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.